तास बोलले 15 मिनिटासाठी त्यांना वेळ दिलेला होता. मी तसं करणार नाही. एवढा मी लाजरेपणा माझ्यात आला तर मी खरा विद्रोह विकत आहे मला असं वाटायला. तर मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. आज जे आपण विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका घेतलेली आहे ती सगळ्या विद्रोही प्रभावांचं संग्रह करत चाललो आपण, संकलन करत चाललो. आणि हे संकलन करत चाललेलं असताना आपण जी काही गतिशीलता पाहिजे क्रांतिकारी निश्चित, तिला मात्र एक अडचण निर्माण झाली. ही अडचण अशी आहे की आपली भूमिका सुरुवातीला प्रायमरी स्टेजला गोळागिरीत वाढली आणि ती इतकी गोळागिरी आहे की तिच्यामध्ये आंतरविरोध, तिच्यामध्ये व्यानिष्ठ संबंध जर का आपण ते काटेकोरपणे चिकित्सकपणे व्यवस्थित मांडले नाही आणि नंतर संगतीनं आपण क्रांतिकारी तत्वज्ञान उपचार नाही केलं तर पर्यायी कला साहित्य संस्कृतीचं राजकारण विद्रोही करू शकणार नाही. हा धोक्याचा इशारा. विद्रोह का होतले भारतामध्ये ते काय सांगण्याची गरज नाही. मगाशी आणि अगोदरचे इतिहासाचे पंडित परत बोललेले आहेत त्याच्यात. पण मला आपल्याला ही गोष्ट सांगायची की भारताच्या एकूण सगळ्या शैक्षणिक आणि विज्ञान संसाधनांवर ब्राह्मणी वर्चस्व आहे, भांडवली वर्चस्व आहे. आणि त्याच्यामुळं खालच्या जातींमधनं बुद्धिजीवी तयार होण्याची प्रक्रिया शिक्षणाच्याबद्दल मोठी आडकाठी किंवा शिक्षणच न दिल्यामुळं निर्माण होतो. पण मग संदर्भ असा निर्माण होतो साहित्य आणि कलेच्या बद्दलची आपली काय भूमिका. आपल्याला एक मेरी मराठी साहित्यामध्ये जे काही तुम्ही ग्रंथालयात गेलं तर तुम्हाला दोनच प्रकारचं वाचायला मिळेल. मराठीतलं साहित्यशास्त्र अजून त्याकडे गेलेलं नाही आहे ते शरद पाटलांनी लिहिलेलं सौंदर्यशास्त्र. साहित्यशास्त्र ही खूप मोठी व्यापक कल्पना की वेगवेगळ्या गोष्टींना कवेत घेऊन पाहतो. मग काय आहे तर मग भरत मुनीपासून तर मग मम्मट आहे, मग आमचा आहे, फलाना आहे, तो सगळा ब्राह्मणी प्रवाह आहे साहित्यशास्त्र मांडणारा. आणि दुसरा आरोपित झालेला आहे पाश्चात्य साहित्य प्रवाह. या दोघांच्या आधारानं चर्चा सुरू होती. आणि मग मुख्य मुद्दा उपस्थित होता साहित्य किंवा वाङ्मय कशाला म्हणायचं. मला मराठीचे प्राध्यापक आहे त्यांनी जरा सांगावा कोणत्या मराठीच्या पंडितानं साहित्य कशाला म्हणतात याची दोन ओळीमध्ये व्याख्या केलेली आहे का दाखवून देवा संदर्भाविषयी. नाही केली. हजार व्याख्या केला साहित्याला कवेत घेता येत नाही व्याख्या. आणि का घेता येत नाही कारण तुम्ही भारताच्या भौतिक वास्तवापासून तोडलेली व्याख्या तयार करत. ती व्याख्या काय आहे म्हणून आपल्याला लक्ष मी आपल्याला देतो की साहित्य कशाला. म्हणजे पहिली समाजाची असते की जे जे छापलेलं आहे ते वाङ्मय आणि जे छापलेलं आहे असं म्हटलं साहित्य तर मग उरलं तर ते मौखिक, हे छापलं गेलेलं नाहीये. आणि मग हा जो काही जे छापलेलं नाही हे मौखिक आहे त्याच्यावर सत्ता कोणाची आहे. एक प्रकारचा ब्राह्मणी दहशतवाद आहे तो मुद्रणाच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं प्रस्थापित झाला. आणि मग मौखिक सगळं साहित्य मौखिक सगळ्या कला परिगावर केलेल्या आहेत. आणि त्या नेमक्या कोणाच्या आहेत जे वास्तव आहेत जाती वर्गांचं हे पण दिसतं. मुद्दा जर घ्यायचा झाला तर बहिणाबाईंचं साहित्य जे आहे ते छापण्यापूर्वी मौखिकच होतं. मग ते अभ्यासक्रमात आलं ते छापलं गेलं. प्रस्थापितांच्या दृष्टीनं बहिणाबाईंचं साहित्य पूर्वी न साहित्य होतं कारण ते मौखिक होतं. मौखिक कसं होतं तर बहिणाबाई ही कष्टकरी स्त्री होती आणि ती ज्या पद्धतीचे सगळे अभिव्यक्ती करत होती ते सगळं कष्टकरी आणि गोव्या आणि त्याचे जे फॉर्म आहेत त्याच्यामध्ये ती करत होती. आणि मग बहिणाबाईचा हा फॉर्म बहिणाबाईचा आशय ब्राह्मणी साहित्यशास्त्रामध्ये येऊ शकत नाही. त्याला तंत्रज्ञान पण सुरुवातीच्या काळामध्ये साहित्य होतं आणि म्हणून बहिणाबाई मौखिक राहिली. आता नुसता बहिणाबाईच्या उदाहरणाचं बोलायचं नाही तर ब्राह्मणी साहित्याच्या परिघाबाहेर अनेक बोली अनेक कला अशा ज्या आहेत ज्या मौखिक आणि वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आहेत. म्हणून ती भारतातली जी सगळी काही संस्कृती आहे कला आहे साहित्य आहे ते मला तर एका शब्दाबद्दल नेहमी आक्षेप असतो. लोककला, लोकसंगीत, लोकसाहित्य, लोकवाङ्मय या भ्रामक कल्पना आहे. भारतातले सगळं लोकसाहित्य हे जाती जमातीचं साहित्य. भारतातली सगळी कला
साहित्य असा शब्द प्रयोग केला तर पुढचं अभियान सुरू होतं ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करण्याचं. म्हणून शब्द सुद्धा कसे दिले जातात आतापर्यंत 50 वर्षामध्ये मराठीमध्ये 40 वर्षामध्ये लोककला लोकसाहित्य. इथं तर लोककलेचं मोठं विद्यापीठ आहे. त्यांनी तरी केली का चौकशी की लोककला काय आहे? ही जाती जमातीची कला आहे. ते काही तोटक मुद्द्यांची आपल्याला सांगेल. तर मला असं म्हणायचं आहे की व्यापारच ही कंपनी आहे मोठा असा कॅटेगरी करते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना बोलते. त्याच्यामुळे बळी घातल्या जाती जमातीच्या साहित्य बोली आणि कलांवर एक प्रकारचा भांडवली आणि ब्राह्मणी दहशतवाद प्रस्थापित होतो. आणखी काही गोष्टींकडे मी जाईल, वेळ कमी आहे. मी फक्त आपल्याला सांगेन की भारताची जाती व्यवस्था जी आहे आणि पितृसत्ता जी आहे तिच्यामुळे एक गोष्ट निर्माण होते. आपण ज्या ज्या विद्रोही प्रवाहांची नातं सांगतो ना त्या प्रवाहांची थोडी चिकित्सा केली. ती चिकित्सा कशी आहे? मला असं म्हणायचं आहे की भारतीय संस्कृती जर का एकात्म नसेल तर मग ती कशी आहे? तर ती जाती संस्कृती आहे, जमातीची संस्कृती आहे. आणि जमातीची आणि जातीची संस्कृती कशी आहे तिला जरा तपास करू. मी एक उदाहरण देतो. भारतीय जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येक जातीला त्यांचे त्यांचे प्रतीक, त्यांचे जाती केंद्रीय आशय, फॉर्म, गाणं, वाद्य हे सगळं मिळालेलं आहे. आणि अशा वेळी जे गावकुसा गायच्या दलित जाती आहेत त्या जातींना ब्राह्मणी वर्तुळामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. त्या बहिष्कृत राहतात. अशा वेळी मातंगासाठी जात मुद्दा मी उदाहरण देतो. ते माने ऐश्वर्या राय दिसते आणि तो शूद्रक भारतातला सर्वात मोठा नाटककार. भारतातली पहिली राज्यक्रांती बौद्ध धर्मामुळे झाली असं सांगतो. त्याला मात्र दखल सुद्धा घेत नाही. त्या अश्वघोषानं सरळ सौंदर्य शास्त्राच्या कल्पना उभ्या केल्या साहित्याच्या आकृती बंधामध्ये, कलेच्या आकृती बंधामध्ये. हे ब्राह्मण असं म्हणतात चांगले चांगले पंडित. तो दुसऱ्या शतकात होऊन गेला, कालिदास 4-5व्या शतकात होऊन गेला. तरी हे असं सांगतात कारण त्यांना माहिती आहे बहुजन ज्ञानग्रस्त आहेत, अज्ञानी आहेत. त्यांना म्हणतात कालिदासाच्या प्रतिमा अलंकार हे विशेषतः कोणी चोरलं तर अश्वघोषा. अरे काळ कुठला? हिस्ट्री आम्ही काय वाचत नाही तर ते बघायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला रागाने किती आलेली मी थोडं सांगतो मी थांबतो. तर मित्रांनो सगळं कल्चर बी आहे जाती व्यवस्थेचं. तिच्यातलं जे निषेधाचं प्रतिकाचं जे काय आशा आहे ते तर आपले साथ सोबती करू शकतात. परंतु त्याच्या मर्यादा जर आपण लक्षात घेतल्या नाही तर मोठी अडचण होईल. उदाहरण देते. इथं माझे साथी 5 पोटे बसलेले आहेत. ते काल असं म्हणाले की आम्ही चोखा मिळाला हिरो मानतो. चोखा मिळाला मी हिरो मानतो बरं, परंतु मी त्याच्यापेक्षा बाबासाहेबांना हिरो मानतो. चोखा मेळा गाव कुसाच्या भिंतीमध्ये गाडला गेला. बाबासाहेबांनी तो पुन्हा उतरून उभा केला. प्रतीक इतिहास त्याचं उदात्तीकरण करताना आपल्याला एक भान ठेवावे लागेल की कुठं आपल्या अंगावर तर शस्त्र उलटणार नाही, ब्राह्मण नाही मारायला येणार, तुम्हीच आपल्यावर ओढून घेणार आहे असं जर काही करणार असाल तर ही सर्व आपणच नावेला भोग पाडलं तर आपणच बोलणार. त्यामुळे ही छोटी छोटी भोक जी आहे ती जरा बुजवायला पाहिजे. आणि महत्वाचं जाऊन माझे मित्र वाट बघतायत त्यांच्यासाठी थांबतो. मी ज्या लोककलांबद्दल बोलणार होतो त्याचा एक तपशीलवार माहितीसाठी सगळा समुदाय आहे म्हणून मी सांगतो. माझ्याकडे एक वाद्यांचा अभ्यास आहे. माझं घर जे आहे संगीतकाराचं वामनदाराकडं आमच्याकडे यायचे, अण्णाभाऊ साठे यायचे, साहेब गव्हाणकर यायचे. मी वामनदारांच्या अंगा खांद्यावर वाढलेले ते कसे चाली लावायचे, ते किती बॉडी लँग्वेज द्यायचे आणि कशा कशा पद्धतीने मी अभ्यास केलेला आहे. गावातला हरदासी कीर्तनकार आणि वामनदाराकडं यांच्यामध्ये क्रांतिकारी आणि सुप्रबोधनाचा आणि जनप्रबोधनाचा काय बॉडी लँग्वेजचा भाग आहे तो तुलनात्मक बघितलेला आहे. असा अभ्यास मला तुम्हाला सांगायला हरकत नाही. प्रभाकर संजयगिरी नावाचे कॉम्रेड होते ते
म्हटले होते की भारतात कोणी केलेला नाही, डाव्यांनी पण नाही, तरी त्यांनी सोडलं. आपल्याला वेगवेगळे अभ्यास करावा लागेल, त्याच्याकडे आपले दृष्टिकोन वळवावे, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. तर मी वाद्याचं उदाहरण देतो. जाती व्यवस्थेमध्ये लग्नाला वाद्य वाजवायला जातात, गुरव वाद्य वाजवायला, तो सनई वाजवतो आणि चौघडा वाजवतो, तो बसून वाजवतो, कारण त्याची जातीच्या उतरणीमध्ये चांगलं स्थान त्याला मिळालेलं आहे, त्याला एक थोडी प्रतिष्ठा आहे. तो बसून वाजवतो, तो खर्जात वाजवतो, तो रागदारीत वाजवतो. आणि चौघडा लग्नाला कधी वाजवतात? बारी लावतात तर, म्हणजे फार गमतीचं आहे. गीत जर बघायचं झालं तर आपल्याला लक्षात येतं का लग्न चालू, लग्नाचा विधी चालू आहे आणि नवरदेव गेटवर आला का चौघडा धडाम धडाम, त्याचा फॉर्म आहे का कुठेतरी. इतक्यावर नवरीच असते तेव्हा चौघडा वाजत नसतो, तेव्हा तो नाही वाजत असते नाजूकपणे. आणि हा पठ्ठ्या आला गेटवर का लगेच चौघडा अशा कान फाटेच्या आवाजात वाजतो. गुरव आणि ते वाजंत्री वाजवतात. त्याच्यामध्ये काही आकृती बंधामध्ये काही आशय आहे की नाही ऐकूया, तपासायला नाही. भारतामध्ये शब्द आहे, संस्कृतमध्ये विवाह. विवाह संस्कृत शब्द म्हणजे एका टोळीची स्त्री दुसऱ्या टोळीत पळवून नेणं. बाबासाहेब आंबेडकरांनी विवाहाचा नवा आकृतीबंध दिला. त्यांनी शब्द वापरला मंगल परिणय. मंगल परिणय, परिणय याचं धातू साधित हे पाली भाषेमध्ये आहे, प्राकृतामध्ये आहे. त्याचा संस्कृत पुन्हा वेगळा अर्थ आहे, तो आहे प्रणय. लागलेलं लग्न आणि प्रेमविवाह त्याच्यामध्ये जो संबंध आहे त्या वाद्यामध्ये आहे. ब्राह्मणाचे विवाह पहिले 4 आहेत ते वेगळे आहेत आणि गांधार विवाह श्रेष्ठ आहेत ते मानत नाही. पण त्या वाद्याशी, त्या विधीशी त्या वाद्यांचा संबंध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या लक्षात. महारमांचे वाद्य वापरतात, हलगी, डब, याचे सुद्धा सूर तसेच आहे. ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हलगी दावणीला चालत नाही, पोहण्याला चालत नाही, डबच पाहिजे. का असं? एका विचारा, एखाद्या विधीचा आणि वाद्याचा काय संबंध, एखाद्या जातीचा आणि वाद्याचा काय संबंध. याच्यामध्ये एक उफराटी आनंदाची जाणीव निर्माण होते, त्यातनं सुटका होत नाही. म्हणून त्यातलं एक आध्यात्मिकरण, उदात्तीकरण पुढे येतं. त्याच्याबद्दलची आपण चर्चा करतो, परंतु त्या चौकटीतनं ते बाहेर पडत नाही. त्याच्या बाहेर घेण्यासाठी आपल्याला कधी कधी तो आशयच नाही, तो फॉर्म सुद्धा मोडावा लागेल आणि नवा फॉर्म आपल्याला निर्माण करावा लागेल. त्याच्याकडे लक्ष आपण देण्याची गरज आहे. मी काय आपला समारोप करताना हे सगळं अपूर्ण ठेवणार आहे. अपूर्णमध्ये पूर्णत्वाची ओढ असते हे लक्षात ठेवा. आणि पूर्ण असणं हा ब्राह्मणी भ्रम आहे. अपूर्ण असणं ही प्रगतीची आणि सुधारणेची खूण आहे. आणि सुधारणेमध्ये विद्रोहाची रेंज वाढत जायची असते आणि ती वाढत गेल्यानंतर तिचा क्रांतिकारी आविष्कार पुढे झेपावत जाणार आहे. मग तो भाऊ फक्करांचा आवाज असो, क्रांतिसिंह नाना पाटलांनी रोखलेला शब्द असो, नाहीतर कसेल त्याला नसेल त्याला काय असं विचारणारा दादासाहेब गायकवाडांचा असो. जय हिंद, जय